हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी टिप घेऊन आली आहे. ते म्हणजे कुंकू घरी कसे बनवायचे. आता मार्केटमध्ये केमिकलयुक्त कुंकू तर आपल्याला भेटतं हे माहिती आहे, पण घरामध्ये केमिकल विरहित म्हणजे केमिकल शिवाय आपण कुंकू कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर ही हळद, हे आहे लिंबू आणि इथे आहे थोडासा चुना आणि हे गरजेपुरतं पाणी. तर हा चुना आणि हा लिंबू आपण या हळदीमध्ये घालणार आहोत. हे बघा, आता चुना घालणार आहोत. चुना फार नाही लागणार, त्यामुळे थोडासाच घाला. आणि आता हे हळद, चुना आणि लिंबाचा रस हे मिश्रण थोडं थोडं जसे लागेल तसं पाणी घालून मिक्स करत राहा. तोपर्यंत मिक्स करायचं आहे जोपर्यंत या हळदीचा रंग लाल होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे 3 मिश्रण मिक्स करत राहायचे आहे. हे पहा, हळदीचा रंग आता चेंज होण्यासाठी सुरुवात झालेला आहे. हे बघा, जोपर्यंत या हळदीचा रंग लाल होत नाही तोपर्यंत आपल्याला थोडं थोडं चमच्याने थेंबे थेंबे पाणी टाकायचं आहे. बघा, रंग कसा लाल होत चाललेला आहे. आणि आपण एकदम लाल भडक डार्क असा मरून टाईप कुंकू आपण घरी बनवू शकतो. हे बघा, एव्हाना तुमच्या लक्षात सुद्धा आलेले असेल की या हळदीचा रंग पूर्णपणे लाल होत चाललेला आहे. आता सणवार सुरू होत आहेत, त्यामुळे आपल्याला कुंकू तर हे लागणार आहे आणि हळद तर आपल्या घरी सर्वांच्या असतेच. त्यामुळे त्याच हळदीपासून कुंकू कसं बनवायचं याचं प्रशिक्षण मी तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, मी कोणत्याही प्रकारचं बाहेरून सामान आणलेलं नाही आहे. लिंबू आपल्या सर्वांच्या घरात असतं आणि हळदही आपल्या घरातच असते. थोडंसं चुना तेवढा आणावा लागला, तोही अगदी किंचित आणलेला आहे मी. कोणत्याही पान टपरीवाल्याकडे तुम्ही जर रिक्वेस्ट केली की थोडासा चुना द्या तरी ते देऊ शकतील. हे बघा, कोणत्याही प्रकारच्या पैशाची मी इन्व्हेस्टमेंट केलेली नाही आहे. जे सामान आपल्या घरातच अवेलेबल आहे त्याच सामानापासून मी इथे तुम्हाला हळद बनवून दाखवलेली आहे. कुंकू बनवून दाखवलेलं आहे. हे बघा, हळदीपासून कुंकू. हे बघा, पूर्णपणे रंग आता बदललेला आहे. झाली की नाही कुंकू तयार? हे बघा, पूर्ण माझ्या हाताचा सुद्धा रंग बदललेला आहे. आपलं लाल भडक कुंकू. तर हे कुंकू नक्की बनवून बघा आणि हे कुंकू मी तुम्हाला लावून दाखवते. तर हे कुंकू घरी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.